हलवा. हलवा आहे. हलवा कसा आहे? सकला. आणि हा अशा एक मार्केटपैकी एक आहे जो समुद्रावर डायरेक्ट भरतो. असं शेड वगैरे काही शेड नाही नव्हतेच आहे. तेच. तर समुद्रावर भरलेला मार्केट असतो. नमस्कार, मी राज देवकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत मालवणचा सुका मच्छी मार्केट. गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात मालवणचा मच्छी मार्केट आणि बाजार. आज तुम्हाला मी सुकी मच्छीचा भाव दाखवणार आहे. तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. मित्र आहे आपला. मित्र नाव काय? राज परब. राज नाव. माझं पण नाव राज आहे. नमस्कार. नमस्कार. मित्राकडे बघा सुकी मच्छी बघायला भेटते आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये. सर्व काय आहे ना सुकी मच्छीमध्ये? सुकी मच्छीमध्ये सर्व काय काय मित्र आपल्याला दर सांग. सुकट आहे. इथपासून दर सांग आपल्याला. हे बोंबील आहेत. 2-3 प्रकारचे बोंबील आहेत. हे 250 रुपये पाव आहेत, ते 200 रुपये पाव आहेत, ते 100 रुपये पाव आहेत. ओके. त्यानंतर हा गोलमा आहे. हा 60 रुपये पाव आहे. तिन्ही पिशव्यातला तुम्हाला जाडी पत्ती बारीक पत्ती आहे. हां. तुम्हाला हवं तो 60 रुपये पाव भेटेल. हां. त्यानंतर ही काडी बोलतात त्याला. काडी. हां. ही मोठी आहे, ही बारीक आहे. ही 100 रुपये पाव आहे, ही 200 रुपये पाव आहे. याला मांदेली बोलतात. ही 100 रुपये पाव आहे. हा पण गोलिमचाच प्रकार आहे. हा 80 रुपये पाव आहे. 80 रुपये. तुम्हाला हवी तर पत्तीत भेटेल. जाड बारीक 3 प्रकारात आहे. ओके. भरपूर प्रमाणात सुकी मच्छी ही भेटले. ह्याला कर्दी बोलतात. ही बारीक आहे, ही मोठी आहे. ओके. ही 150 रुपये पाव आहे, ही 100 रुपये पाव आहे. ओके. हा सर्व समुद्राचा गोलमा आहे. हां. हा 100 रुपये पाव, हा 100 रुपये पाव, हा 100 रुपये पाव. हा पांढरा गोलमा आहे. हा 150 रुपये पाव, हा 150 रुपये पाव, हा 150 रुपये पाव. आणि आपल्याकडे गोड्या पाण्याचा पण गोलमा आहे. एकदम गोड्या पाण्याचा पण गोलमा. हा 400 रुपये पाव. पूर्ण सुट्टा बासमती भेटणार. आणि आपल्याकडे सुक्या मच्छी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्हाला जे हवे ते भेटतील. सोडे आहेत. सोडे पण आहेत भेटतात आपल्याला. बघा हे 700 रुपये पाव आहेत, हे 600 रुपये पाव आहेत, 800 रुपये पाव आहेत आणि 500 रुपये पाव. या 800 रुपये आहेत काय? हां. आणि 500. टायगर प्रॉन्स पासून सगळे प्रकार भेटतील. ओके. बघा बऱ्याच व्हरायटीमध्ये आणि प्रकारामध्ये आपल्याला सुकी मच्छी बघायला भेटलेली आहे. चिनू काय म्हणशील? सुकी मच्छी ना. अजून थांब, अजून मी काय तिकडे नवीन बघितलं आहे. हे बघा राज आहे आणि मनाने पण राज आहे तो. कारण का त्याचा धंद्याचा टाईम आहे. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि हीच तर खासियत आहे कोकण आपली लोकांची. बरोबर ना. या आपलं जे कोकण फिरण्यासाठी पण चांगली प्लेस आहे. सर्व व्हिजिट करण्यासाठी पण चांगली प्लेस आहे. आता सर्व पावसाळ्यात बंद होईल, बट जसं डिसेंबर चालू होईल, थंडीचा महिना होईल, तसं पुन्हा चालू होईल. ओके. आणि तुझा बिझनेस इकडेच असते? हां, इथे असतो आणि वरती एक दुकान आहे. 2 दुकान आहेत. 2 दुकानं आहेत काय? ठीक आहे. आणि हाच तुझा बिझनेस आहे ना? ओके. धन्यवाद राज. थँक्यू. राज नावाची मुलं गोडच असतात. थँक्यू सो मच. सुका यो बघ. सकला. मी सुक्या मच्छीचं मार्केट बघते, पण असा यो प्रकार पहिल्यांदाच बघितला. मी पण सकला पहिलं फर्स्ट टाइम बघितलाय. अरे सुका सकला बघताय. कसा आहे दादा? 1000 रुपये किलो आहे. हा 4000चा पीस आहे. 1000 रुपये किलो आहे आणि 4000चा पीस आहे. 4 किलो. 4 किलोचा पीस आहे. सुकवायच्या आधी तो एक 8 किलो पर्यंतचा असतो. 8 ते 8.5. सुकवायच्या आधी 8 किलोचा असेल तो. ओके. सुकवल्यानंतर 4 किलो भेटतं. ओके. पीठ लावतात ना. ओके. 4 किलो भेटतं. हे बघा. यो काय मित्रा? पतीरू. तांबोशी आहे. तांबोशी ना आपल्याकडे काय बोलतात? तांब. लाल ताम. हां, लाल लाल ताम. त्यानंतर तिथे शिंगाडा मासा आहे. लाल तांब कशी आहे? ती आहे 100 रुपये पीस ना. 100 रुपये पीस. त्यानंतर तिकडे हे शिंगाडा मासा आहे, तो 50 रुपये पीस. हा 50 रुपये पीस. किलो. शिंगाली. शिंगाली. ओके. यो काय प्रकार आहे? यो हलवा आहे वाटतं. हलवा. हलवा आहे. हलवा कसा आहे? हलवा तो 300 रुपये पीस आहे. 300 रुपये पीस. ओके, अजून काय आपल्याकडनं चुकलंय काय?
सुरमईचे तुकडे आहेत. सुरमईच्या सुरमईच्या तुकड्या कसा बोलला? कट पीस. ₹150 पाव आणि ती फुल साईज सुरमई ती साईडला आहे. ही सुरमई चिनू कशी फुल साईज? ₹1000 किलो आहे ती आता ₹450 पीस आहे. 450 रुपयाचा पीस आहे. 1000 रुपये किलो आहे. हो जबरदस्त मासा बघायला भेटला ना. आपला सकला आहे ना. सकला. सकल्यासाठी आपण फेमस आहे बरोबर ना. आपल्या गावात दिवात हल्दी मांडवात बिंडवात सर्व येत असतं सकला. चिनूचे हल्दीला 300+ सकला होता. गाजवलेली का ना हालत चिनू? गाजवली. 3 भावांची हालत. 3 भावांची धमाका. ओके धन्यवाद राज. चला. आपल्या दादा भेटले. दादा नाव काय आपला? क्षितिज हुनारी नाव आहे माझं. मी मालवणचा स्थानिक रेस्टॉरंट आमचं आहे आचऱ्याला आणि आंब्याची शेती आहे. तर इकडे रोज सकाळी संध्याकाळी मासे खरेदीसाठी येतो. हां आणि राजदादा इकडे योगायोगाने ब्लॉग करताना भेटले आम्हाला. हां. आणि तू म्हणजे डेली ब्लॉग करतोस का असंच म्हणजे? नाही डेली ब्लॉग नाही तर हा. आठवड्यातनं 1-2 ब्लॉग्स असतात. काही शेती निमित्त असतात, हा. काही डेली लाईफ बद्दल असतात मालवणातलं. बेसिकली कोकण आणि त्याच्या जवळपासचा परिसर जो आहे हा. त्याच्यातली जी एक जनजीवन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्लॉगिंग आपण करतो. आणि गाव गजाली या नावाने चॅनल आहे आपलं. ओके दादाचं चॅनलचं नाव समोर येत असेल, जाऊन नक्की सबस्क्राईब करा दादाच्या चॅनलला. स्पेशल काय सांगशील आपल्या मार्केटबद्दल? तू तर रोज येत असतोस. येस. तर मालवणचा बाजार जो आहे ना हा दिवसातनं 2दा भरतो. हा. एक सकाळी 6:30 ते साधारण 10 वाजेपर्यंत भरतो. हां आणि हा अशा एक मार्केटपैकी एक आहे जो समुद्रावर डायरेक्ट भरतो. असं शेड वगैरे काही शेड नाही नव्हतेच आहे. तेच. तर समुद्रावर भरलेला मार्केट असतो. हां. सकाळी जो आहे हा मालवण जेटीच्या दिशेने भरतो आणि संध्याकाळचा मार्केट जो आहे तो दांडेश्वराच्या मंदिराच्या दिशेने भरतो. संध्याकाळचं मार्केट साधारण 4 वाजता सुरू होतो आणि 7-7:30 पर्यंत मासे असल्यापर्यंत हा मार्केट असतो. तर आता इथे लोकल रापणीचे मासे पण भेटतात. जे पारंपरिक जी रीत आहे मासेमारीची त्याचेही मासे भेटतात व ट्रॉलरवरचेही मासे भेटतात. काही असे मासे आज जर तुम्ही बघितलं असणार तर बोंबील आणि मांदेली हा मासा कोकणातला नाही आहे. म्हणजे मालवणात हा मालवणच्या पाण्यामध्ये भेटत नाही, पण मुंबईवरनं किंवा रत्नागिरीवरनं आपल्याकडे येतो कारण डिमांड आहे. ओके त्यामुळे बरोबर. बाहेरचेही मासे कधीतरी आपल्याकडे विक्रीसाठी असतात. तर तसं एकंदरीत बघितलं तर पावसाळ्याचा जो सीझन असतो साधारण आता जून महिन्यापासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत थोडा माशाचं प्रमाण कमी असतो. पण त्यानंतर जर बघाल तर रोज तुम्ही याल वाराचे दिवस जे आपण म्हणतो साधारण रविवार म्हणा, बुधवार म्हणा, शुक्रवार म्हणा, ह्या सगळ्या दिवसाला खूप प्रचंड प्रमाणात मासे इथे भेटतात. प्राइसिंग आहे ही डिमांड आणि सप्लायवर थोडं वर खाली होत असते. भाव एक नसते कधी. भाव कधी एक नसतं, थोडं वर खाली होत असतं. तर अशी एक खासियत आहे की 12 महिने तुम्हाला इथे काही ना काही मासे भेटणार. आता फ्रेश मासे भेटतात. पुढच्या महिन्यापासून तुम्हाला समोर तुम्ही बघाल नेक्स्ट तर सुके मासे भेटेल. ओके. सुरू होतात. आणि दादा अजून एक मी स्पेशालिटी सांगेन या मार्केटची. इकडची जी लोक आहेत ते आपुलकीवाली लोक आहेत, आपला बनवून घेणारी लोक आहेत. कारण का आता मी बघितलं ना कोण म्हणजे असं कोण ॲटिट्यूड बोला इगोमध्ये कोण बोला नाही. सर्व आपुलकीने प्रेमाने सर्व भाव सांगितला काय सांगितलं असं वाटून दिला नाही का मी नवीन शहरातला आहे किंवा नवीन इकडं कुठला आहे. असं आपल्या गावात कसा शूट करतोय मी तसंच. थोड्या वेळापूर्वी माझा मित्र चिन्नू पण तेच बोलला की माणसाशी उद्धट उभारणे कायच कोण बोलला नाही. आणि दादा असं काय आहे काय सकाळचं मार्केट इथं आणि संध्याकाळचं मार्केट तिकडं नाही. तर आता काय होतं की काही मासेमारी जे करणारे माणसं आहेत ते या बाजूला राहतात आणि काही आहेत ते त्या बाजूला राहतात. तर त्यामुळे एक समानता ठेवण्यासाठी इकडे सकाळी भरतो मार्केट आणि संध्याकाळी तिथे भरतो. आणि साधारण तुम्ही जर दिवसाला 10 वाजल्यानंतर आलात तर तुम्ही म्हणाल की बाबा आता 10 ते 3च्या मध्ये मासे आपल्याला कुठे भेटणार, कारण समुद्रावर तर मार्केट नसतो. तर शासनाने बांधलेला समोर एक प्रॉपर फिश मार्केट आहे. सगळे जे आपले कोळी बांधव आहेत किंवा मासे विक्रेते जे आहेत ते त्याच्यानंतर त्यांचे छोटे छोटे स्टॉल्स घेऊन हे फिश मार्केटच्या आतमध्ये जातात. तर 10 ते 3च्या मध्ये तुम्हाला फिश मार्केटच्या आतमध्येही मासे भेटतात. कारण ऊन एवढं वाढतं की समुद्रावर बसणं शक्य होत नाही. तर तेच मला जाणून घ्यायचं होतं काय जेव्हा ऊन डोक्यावरती येते तेव्हा आपले जे मच्छीमार असतात ते काय करतात? साधारण 10 वाजेपर्यंत इकडे तुम्ही बघाल मागे की त्यांचे छत्र्या वगैरे आहेत. तर ते 10-10:30 पर्यंत इथे असतात. त्यानंतर मग ते सावलीच्या दिशेने जातात जिथे एक पक्का बांधकामाचं फिश मार्केट आहे. तर तिथे ते असतात. आणि थोड्या वेळ अगोदर राजदादा म्हणाला की इकडे आपुलकीने सगळे राहतात, कारण इकडे सगळ्यांना माहिती आहे की 5 ते 6 ते 7 महिनेच सगळ्यांचा व्यवसाय आहे. एकदा पाऊस चालू झाला की मासेमारी हा पूर्णपणे बंद होतो. तर त्यासाठी कोणाबरोबर भांडत वगैरे नाही, सगळे एकमेकांची साथ देऊन सगळ्यांचा व्यवसाय कशा रीते झाला पाहिजे हे मालवणची माणसं नेहमीच एकमेकांच्या साथ देऊन बघत असतात. त्यामुळे तुम्ही कोणालाही माशाचा रेट विचारलात आणि कसं आहे अलीकडे ब्लॉगिंग म्हणा किंवा यूट्यूबर्स म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा त्याच्यामुळे मालवण मार्केटची किंवा इतरही फिश मार्केटची प्रसिद्धीही वाढलेली आहे. लोक
जर समजा खरेदीला नाही तर इथे फक्त मार्केट बघायला जरी येतात त्याच्यानेही प्रसिद्धी वाढते. तर त्यासाठी तुम्ही कोणालाही काय रेट विचारलात ना तर ते प्रामाणिकपणे सांगणार. घ्यायचं असेल तर थोडं 10-20 रुपये इकडे तिकडे बार्गेन पण होतं, करतात पण पण रेट जे आहे ते कोणीही तुम्हाला सांगणार. असं कोण बोलणार नाही की अरे हा घेणार नाही आहे, उगाच व्हिडिओ काढायला आहे तर याला रेट सांगा. बरोबर. अशातलं आपल्याकडे कधीच होत नाही. ओके दादा, धन्यवाद. भरपूर चांगली माहिती दिलीस आणि तुला भेटून सुद्धा भारी वाटला. थँक्यू राज. धन्यवाद. चिनूभाऊ पण आपल्या बरोबर आहे. तर येस, थँक्यू. असेच चांगले चांगले व्लॉग्स बघत राहा. आणि जे यूट्यूबर्स आहेत ते मेहनत घेतात, सकाळी 6:30 वाजता उठून उगाच म्हणजे फिरतायत आणि व्हिडिओ करतायत ते तुमच्यासाठी. तर नक्कीच चांगले चांगले यूट्यूबर्सचे व्हिडिओज बघा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. दादा म्हणाल्याप्रमाणे जिथं सरकारने बनवलेला मच्छी मार्केट आहे दाखवतो आतमध्ये, कारण का तिथे जास्त पब्लिक नसेल आता ना. नाही पब्लिक ते नसेल, 10:30 नंतर मग आतमध्ये येतात. हां, तरी फिश कटिंगला तरी लोक आहेत इकडे आलेले आहेत. जाऊया आतमध्ये आपण. हा बघा, हा जाऊया आतमध्ये कसा आहे तो बघूया. तरी बराच मोठा आहे ना चिन्नो. हो, हा बघा. पण तुम्हाला आता सध्या कोण नाही इकडं, कारण का सर्वजण जेटीवरती जेटीवर 10-10:30 वाजता येतील. 10-10:30 वाजता आतमध्ये येतील ते. आणि इकडं सर्व चिकन मटनचे शॉप आहेत ना. तो पण अलग त्यांना चिकन मटन साठी अलग ते अलग रूम आहेत. मार्केटमध्येच आहे ते पण. ओके. इकडे बघा बोकड कापतात, बोकड कापताना. चिकनचा भाव काय आजचा काका? 220 रुपये. आणि मटन 780. ओके, चल. म्हणजे मार्केट एकच बांधलेलं आहे त्यांनी. एकच मार्केट बांधलेली आहे ना दादा. ओके. हे बघा मित्र भेटलाय जो आपल्या चॅनलचं नाव विचारतं. मित्र नाव काय तुझा? हर्ष टक्के. कोण नाव काय? हर्ष टक्के. हर्ष टक्के. हर्ष आपल्या समोर. काय सांगशील, कुठला आहेस तू? मालवण मधला. मालवणला आहेस. कितवीला आहेस? 7वी. 7वीला. सबस्क्राईब करशील ना चॅनलला? हा, हो. चॅनलचं नाव काय? राज करंजाचा. ठीक आहे, हां, थँक्यू. थँक्यू. काय दादा किलो आहे चिंबोऱ्यांचा? काय किलो आहे? ते मोठे आहेत ते 2000 रुपये किलो आहेत. त्याच्या खालोखाल 1500 रुपये असे असतात. 1 किलोच्या वर 2000 रुपये किलो. 1 किलोच्या वरती 2000. 2000 रुपये. साईज बघा काय चिंबोऱ्यांची. दादा तुम्ही पकडलेत नाही? जी आता साईज प्रमाणे असते त्याची, किलोवर साईज प्रमाणे असते. जसं 1 किलो असते, 100 ग्रॅम असते, 200 ग्रॅम असते. जसं प्राईस असं भाव असेल तसा जशी मोठी असेल तशी साईज. जसा मोठी असेल तसं जास्त असते प्राईस. पकडले ते खाडीमध्ये खाडीमध्ये आपले समोर. तारकर्ली खाडी. तारकर्लीच्या खाडीमध्ये पकडले. नाव काय का तुमचं? माझा अनंत शंभा पिळणकर. धन्यवाद काका चांगली माहिती दिल्याबद्दल. ओके, थँक्यू. हे बघा आता दादाकडं आपल्याला 1.25 किलोचा आहे. 1.25 किलोचा आहे. दादा वेट दाखवतो ना, वेटवर व्हिडिओ करा. तुझ्या शब्दावर विश्वास आहे दादा. नाही, इतक्या नाही, वर्ष त्यांना- झाली. नाही, नाही, हा, ओके, बघतील. ओके, ओके, ओके. ही आपुलकी आणि ही माणुसकी आपल्याला इकडे माणुसकी बघायला चांगली. भेटलेली आहे. दादा नाव काय आपला? प्रसाद चव्हाण. प्रसाद चव्हाण. दादा यांनी किती वर्षापासून इथं आता business तरी करतोस? 15 वर्ष आली. 15 वर्ष आलीस. म्हणजे हो. घरगुती बिझनेस आहे तुझा? हा, घरगुती बिझनेस आहे. हो. बघा. आपल्या समोरच वजन करून दाखवलं दादाने. असं दोन्ही हातांतर. दोन्ही हातांतर. हा, करंजा. ओके. धन्यवाद दादा. ओके, तुमच्या तिकडे भेटतात ना? हो दादा. भेटतात ना उरणला. उरणला दंबर. रेवसच्या पलीकडे उरण ना. हो, रेवसच्या अलीकडे. रेवस आहे ह्या साईडला, उरण त्या समोर साईडला. समोर. येता तुम्ही कधी? अपोजिट साईड. आलेले आहेत कधी? हो हो, माझ्या अलिबागला बहीण आहे माझी. अलिबागला बहीण आहे. ओके. आवाज. आवाजला आवाजपर्यंत जाईल आपले व्हिडिओ. हो, आम्ही रेवसने जायचो ना बोटीवरून, भाऊच्या डक्क्यावरून. हां, त्यावेळी माहिती. मग आलात ना कधी तर या करंजाला. ओके ओके, थँक्यू. ठीक आहे दादा. मग तू या घेऊन काय कुठे जातोस? हे आम्ही मुंबईला पाठवतो. मुंबईला पाठवता? ओके, म्हणजे एक्सपोर्ट होत असतील बाहेर. हा, ते किंवा export हॉटेलला. होतं. ते काय करतील ते त्यांच्यावरती आहे. हम्म. ओके दादा, धन्यवाद. ओके, थँक्यू. सुका सकाळला भेटला बघा. सुका सकाळ पहिल्यांदा बघायला भेटला.
आणि बाकी सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओले मच्छीचं मार्केट असू दे, सुके मच्छीचं मार्केट असू दे आणि 10 नंतर बाजार कुठं होते म्हणजे मच्छी मार्केट कुठं भरते तो देखील एरिया दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चिंबोऱ्याचा गाला पण दाखवलं तुम्हाला. सर्व काय व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ठीक आहे, व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चिन्नूचे खूप खूप आभार. 6:30ला उठून आलाय आणि आता आपल्याला लवकर जाऊन वॉटर स्पोर्ट्ससाठी जायचं आहे. तर ठीक आहे, मालवण टूर आपली चालू आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, माझं तर तुम्ही ऐकत नाही, याचं तरी ऐका आणि करा सबस्क्राईब. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.